कसा आहे मग आजचा दिवस? खूप चांगला आहे. सगळे इथं टी शर्ट्स वगैरे काढलेले आहेत आणि हे बघा किती सारे. गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग करतो आपण आपल्या S23 FE आणि थोड्या दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी याला कवर लावलेला मस्त एकदम. आणि गाईज आपण 4 दिवसानंतर आता फिरायला चाललो आहे. म्हणजे आपण चाललो आउट ऑफ महाराष्ट्र. आणि आता ते कुठे चाललो हे मी आता सांगणार नाही तुम्हाला, ते आपण नंतरच सांगूया जेव्हा आपण जाऊया. सो आता त्याची तयारी वगैरे करायची आहे. 4 दिवस बाकी आहेत ना. तर आता किती 22 तारखेला जायचं आहे आणि आज तारीख आहे 19. आज आहे 19 एप्रिल आणि आज 19 एप्रिल आहे आरुषचा बड्डे. आणि मला माहिती आहे जवळजवळ भरपूर दिवस महिने झाले आरुष ब्लॉग महिना होता आला. आता आपण आरुषला बोलूयात आणि हॅपी बर्थडे विश करूयात. म्हणजे आधी पण आलता तो, सकाळी आलता किती वाजता माहिती काय 9 9:30ला आलता तो, तेव्हा आपण विश केलता. पण त्याला आता परत बोलूया. त्याला बोललो का आता मी फ्रेश नाही आलोय, आता फ्रेश होऊन ब्लॉग बिग बनवतो मस्त, तेव्हा करू. आणि आज आपल्याला पॅकिंग पण करायची आहे जायच्यासाठी. सो चला आता आरुषला बोलवतो. ओके गाईस, तर आरुषला पण आता बोलवायला गेलो आणि हा बघा आरुष आलेला आहे. हॅपी बड्डे बड्डे बॉय. कसा आहे मग आजचा दिवस? खूप चांगला आहे. कसा वाटतो आज? किती वर्षाचा झाला तू? 7 वर्षाचा झाला. चालू आहे गाईस. तर 7 वर्षाचा आरुष झालेला आहे आणि 8वा आता चालू आहे त्याचा. काय खातो बघा आता, मस्त त्याचा नाश्ता वगैरे चालू आहे चुप्पा चुप्स. मग बाबू आता आम्ही चाललो फिरायला 3-4 दिवसात. ते नाही सांगू शकत. हां ते सस्पेन्स आहे आपला ब्लॉगमध्ये. ते डायरेक्ट आपण जेव्हा जाऊ ना तेव्हा आपण ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आज संध्याकाळी केक बिक कापणार का नाही तुम्ही? 8 वाजता ठीक आहे. मग तेव्हा आपल्याला सांग, आपण मस्त तेव्हा पण आपण शूट करू आणि सगळ्यांना दाखवू आपला बड्डे कसा सेलिब्रेट करतो आहे ना. तर गाईज तुम्ही सगळ्यांनी आता आरुषला हॅपी बड्डे लिहा कमेंटमध्ये. बाबूचा बड्डे आज. चल बाय बाय कर. तर आता इथं बॅग पॅकिंग चालू आहे. माझं सगळं एकसाथ दाखवतो मला. ओके गाईज, तर आता आपले सगळे इथं टी शर्ट्स वगैरे काढलेले आहेत आणि हे सगळे जर ट्रॅव्हलिंगला वगैरे तिकडं अजून आहेत. सगळं आता यूज होणार आहेत. ओव्हरऑल सगळी पॅकिंग झालेली आहे आपली. जाणार या बॅगेत. हे पप्पांचे टी शर्ट, हे आर्यनचे टी शर्ट, हे आर्यनची ट्रॅक पॅन्ट, या दोघांचा पॅन्ट. काय बनवतेस? पोह्यांचा चिवडा. ओके. तर काजू टाकलेत तळायला, हातावून झालेत. शेंगदाणे गेले. त्याच्यात खोबरं पण टाकतात, पण मी नाही टाकत कारण आपल्याकडे खोबरं खात नाही. बाजूला करायचं. चांगलं चांगलं. कसे फुगलेत तर सगळे. पोह्यांचा चिवडा बनवायचा म्हणून पोहे टाकलेत. आता हे शेवटचा.
आणि हे बघा किती सारे कढीपत्ता जरा टाकलेला तर झाला आता. आता सगळं मिक्स करायचं ना आता. मोठ्या बाउलमध्ये घ्यायचं काढून. तिखट आहे. आता एक मिरची पावडर. मिरची पावडर 2 हळद. मीठ. तर मीठ मिक्स करायचं. एवढंच आहे काय? थोडी नंतर पिठी साखर टाकायची. हां थंड झालं आता नाही टाकायची, आता गरम आहे ना. छान मिक्स करून घेतलं का मस्त चिवडा तयार. तर फायनली आपला चिवडा रेडी आहे. तर इथं आता मॉमने लापशी वगैरे बनवलेली. तर बघा आता आरुष आपला कसा रेडी झालेला आहे. दाखव हात बीत कर अशा वरती दाखव. खतरनाक रे. बर्थडे आहे आमच्या. हो बर्थडे बॉय आमचा. चल आता केक कापायला जाऊ. चला चला चला. फोटो काढ. इतकं भारी वाटतं आरुष. लास्टला मिट्टी मारत गाला गाल आरुष हॅपी बर्थडे बाबू. ए आरुष ए अर्धे यायला दे चल आता. ओके गाइस, तर चला ह्या ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, या ब्लॉगला जसं शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गेस करा की आम्ही कुठे चाललो नक्की फिरायला. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.